महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट याचा आपल्याला काय फायदा होईल आणि ही लिस्ट नेमकी कधी येईल? बघा, आता मागच्या वर्षी 2024 ची ही लिस्ट आहे आणि या लिस्ट मध्ये आपण जर बघायला गेलो तर हे जवळपास 1200 पेजेसचं पीडीएफ आहे. आता या लिस्टचा आपल्याला नेमका काय फायदा होऊ शकतो आणि यावर्षी ही लिस्ट केव्हा येईल? मित्रांनो, या लिस्टवरून एक प्रेडिक्ट करायला सोपं जातं की आपल्याला MBBS, BDS, BMS, BHMS नेमका कुठला कोर्स मिळू शकतो आणि याचा जो अंदाज आहे तर तो जवळपास 99% पर्यंत करेक्ट येतो. म्हणजे सध्या जे कट ऑफ लोक काढतायत किंवा कोण काढलेला असेल, आपणही काढलेला आहे, तर तो 100% त्याच पद्धतीने जाईल तर याची गॅरंटी नसते. मग या लिस्टला नेमकं आधार घेऊन आपण काय काय प्रेडिक्ट करू शकतो आणि ही लिस्ट कशी असते तर लक्षात घ्या. सुरुवात जर आपण केली तर या लिस्टमध्ये सुरुवातीला सिरियल नंबर असतात दिलेले 1 2 3 4 असे, आणि हे सगळे टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेट जेवढे पण आहेत महाराष्ट्रामधले ते सर्व असतात. आता समजा आपल्याकडे आपलं स्कोर कार्ड आहे सध्या, पण त्यावर जो ऑल इंडिया रँक आलेला आहे तर तो पूर्ण भारतामधल्या मुलाचा आहे. त्यामध्ये कर्नाटक मधले, आंध्र मधले, तेलंगणा मधले सगळ्या स्टेट मधले मुलं आहे. तर त्या रँकमुळं आपल्याला प्रेडिक्ट करणं अवघड जातं की कट ऑफ नेमका कुठपर्यंत येऊ शकतो. थोडंफार प्रेडिक्ट करता येतं पण ते जास्त रिलायबल नाहीये. मग आता या लिस्टमध्ये नेमकं काय काय बघायचं आपल्याला, तर सुरुवात तर यामध्ये पहिला विषय असा असतो की यामध्ये जे पण स्टुडंट येतात तर ते सर्व महाराष्ट्रामधले असतात, इतर स्टेटमधले स्टुडंट नसतातच. जसं बघा, सिरियल नंबर 1 जो आहे तर तो सुरुवात झालेला आहे 39 पासून, हे तुमच्या लक्षात येईल. सिरियल नंबर 2 जो आहे तर तो 52 वर आलेला आहे. म्हणजे यातले मधले जे स्टुडंट आहे तर ते महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन न केलेले स्टुडंट आहे. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की यांच्यामधले जे स्टुडंट आहे ते महाराष्ट्रामधले असू शकतात, पण त्यांना कदाचित एम्स वगैरे पाहिजे असेल तर त्यामुळे त्यांनी MCC ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन केलं आणि तिकडच ते जॉईन होणार, तर त्यामुळे त्यांनी इकडे रजिस्ट्रेशन केलं नसेल मागच्या वर्षी. आता ही सगळी मागच्या वर्षीची लिस्ट आहे, पण एक आपण याचा आधार घेऊन मी तुम्हाला SML बद्दल माहिती देतोय. सिरियल नंबर 3 ला 91 एवढा ऑल इंडिया रँक आहे. परत या दोघांमध्ये डिफरन्स पडलेला दिसतो. नंतर डायरेक्ट 109 ऑल इंडिया रँक आहे. आणि जसं जसं आपण या लिस्टमध्ये जर स्क्रोल करत घेतलं आणि जसा समजा सिरियल नंबर वाढत जाईल तर ऑल इंडिया रँक मधला जो डिफरन्स आहे तर तो जास्तीत जास्त होत जाणार आहे. बघा, आता समजा आपण हे स्क्रोल करत घेतलं, आता ही लिस्ट केव्हा येणार, याचा आपल्याला काय फायदा होईल तर हे पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता समजा आपण सिरियल नंबर हा 200 घेतला, ओके, तर 200 ला ऑल इंडिया रँक बघा किती आला, तर म्हणजे 200वा मुलगा आहे महाराष्ट्रामध्ये, पण त्याचा ऑल इंडिया रँक आहे 3294. पूर्ण भारतामधूनचा हा रँक आहे, पण महाराष्ट्रामध्ये फक्त त्याचा नंबर 200 एवढाच आहे. आता आपल्या स्कोर कार्डवर कॅटेगरी सुद्धा असते, मग त्या कॅटेगरी रँकचा काही फायदा होतो का? बघा, आता हे पण मी या लिस्ट मधून तुम्हाला सांगतोय. आता ही लिस्ट मागच्या वर्षीची जरी असली तरी आपल्या खूप कामाची आहे. बघा, आता समजा हा पहिला विद्यार्थी आहे या लिस्टमध्ये, सिरियल नंबर 1 वाला. विद्यार्थ्याचं नाव पण दिलेलं आहे इथं आणि त्याची जी जेंडर आहे ते पण दिलेलं आहे आणि समोर कॅटेगरीमध्ये इथं ब्लँक सोडलेलं आहे. इट मीन्स दॅट की यानं जो फॉर्म भरलेला आहे तर तो जनरल मधून टाकलेला आहे, कॅटेगरी मधून टाकलेला नाही. सेकंड नंबरचा जो विद्यार्थी आहे तर तो पण जनरल मधून आहे. पण जो तिसरा विद्यार्थी आपल्याला दिसतोय यामधला की जो 91 ऑल इंडिया रँक वाला आहे, विद्यार्थ्याचं नाव पण तुम्हाला दिसतंय सोहम गायकर नावाचा, मेल कॅन्डिडेट आहे आणि हा ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आहे. म्हणजे याच्यावरती ओबीसीचा एकही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेला नाही. थोडक्यात या विद्यार्थ्यानं जे पण कॉलेज चॉईस मध्ये नंबर 1 ला ठेवलं तर ओबीसी मधून याची अलॉटमेंट पहिल्यांदाच होणार. इतर विद्यार्थ्यांपेक्षा याला अगोदर ते कॉलेज मिळणार आहे, कारण हा ओबीसी मधला पहिला विद्यार्थी आहे. तर त्यामुळे चॉईस फिलिंग मध्ये हा 1 नंबरला जे पण कॉलेज ठेवल तर ते त्याला अलॉटमेंट 101% होणारच होतं. आता बघा, हा जो विद्यार्थी आहे नंबर 2 चा 4 नंबर सिरियल वाला, तर मेलच कॅन्डिडेट आहे, पण यामध्ये ओबीसी 2 लिहिलेलं आहे. ओके, इथं ओबीसी 2 आहे, म्हणजे हे ओबीसीचे पहिले 2 विद्यार्थी, यानंतर हा ओबीसीचा तिसरा विद्यार्थी. म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण कॅटेगरीला किती नंबरला येतो तर हे या लिस्टवरून लगेच आपल्याला क्लिअर होईल. आता हे कधी येईल काय येईल तर ते नंतर बघूया. पण बघा, आता हे ओपनचा आहे पुन्हा विद्यार्थी, हा पण ओपन आहे, हा पण ओपन आहे आणि हा पण ओपन आहे, जनरल मधून आहे. पण आता हा बघा NTC आणि हा पहिला विद्यार्थी, NTC वाला पहिला. थोडक्यात यानं जरी चॉईस मध्ये एखादं कॉलेज ठेवलं असतं, फिमेल कॅन्डिडेट आहे आणि NTC ची सीट ज्या कॉलेजला आहे समजा ते कॉलेज या मुलीने जर का चॉईस मध्ये सुरुवातीला ठेवलं असतं तर हिला 101% ते कॉलेज सुरुवातीलाच मिळालं असतं, कारण एकच नंबरला आहे NTC 1 नंबर. आणि सिरियल नंबर बघा काय येतं, सिरियल नंबर जवळपास येतोय 10, म्हणजे त्याचा SML 10 आहे NTC 1 वाल्याचा.
आणि या लिस्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपला जो रँक आहे कॅटेगरी रँक तर तो पण आपल्याला नंतर समजतो ही लिस्ट आल्याच्या नंतर. बघा आता हे ओबीसी मध्ये 29 नंबरचा हा विद्यार्थी आहे, इथं आला ओबीसी 29. त्यानंतर हा व्हीजे चा विद्यार्थी आहे, व्हीजे1 डीटी व्हीजे असं लिहिलेलं असतं आणि हा मेल कॅन्डिडेट आहे आणि याचा एसएमएल आहे 140. पण 140 जरी सिरियल नंबर असला तरी व्हीजे मध्ये हा पहिल्या नंबरला आहे, म्हणजे याच्यावर व्हीजेची कॉम्पिटिशन नाही. म्हणजे थोडक्यात याला जे पहिल्या नंबरचं कॉलेज चॉईस मध्ये ठेवायचं तर तेच मिळणार आणि मिळाला असेल मागच्या वर्षी. आता यामध्ये D1 कोटा सुद्धा आहे. बघा हा D1 वाला इथं पहिला विद्यार्थी दिसतोय आपल्याला की जो ओबीसी मध्ये 30 नंबरला आहे आणि इकडं या विद्यार्थ्याचा जो एसएमएल आहे तर तो 142 दाखवतोय. तर अशा पद्धतीने ही लिस्ट काम करते. म्हणजे थोडक्यात तुम्ही पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरलेला असेल, तुम्ही ईडब्ल्यूएस मधून असेल. आता बघा हे एनटीसी 6वा विद्यार्थी, ईडब्ल्यूएस 9वा विद्यार्थी, ओबीसी 31वा विद्यार्थी, हे सगळे तुम्हाला दिसतात यामध्ये. एसईबीसी 4 नंबरचा विद्यार्थी आणि याचा सिरियल नंबर बघा किती इथं 151. या लिस्टमध्ये जवळपास 55,000 मुलांचं रजिस्ट्रेशन होतं मागच्या वर्षी, 54 ते 55,000 आणि या सगळ्यांचा डेटा या लिस्टमध्ये होता. आता ही लिस्ट नेमकी कधी येत असते तर ते एकदा आपण बघू. जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित जर का बघितलं तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये. आतापर्यंत कुठे जॉईन असाल काही अडचणच नाही, पण जॉईन नसाल समजा ऑनलाईन जॉईन जर करायचं असेल आपलं जिजाऊ अकॅडमी तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता. ऑफलाईन ऑफिसला येऊन भेटतो सर ते बंद झालेलं आहे, आमचे रजिस्ट्रेशन फुल आहेत ऑफिसला येऊन भेटण्याचे. बघा आता एसएमएल नेमका कधी येईल तर सुरुवातीला तर महाराष्ट्राचा जो सीईटी सेलची जी वेबसाईट आहे तर त्यावर एक नोटीस येईल. आता ही नोटीस नेमकी कशाची असेल तर या नोटीस मध्ये शेड्यूल्ड असेल की जे काउन्सिलिंगचं शेड्यूल्ड असेल की नेमकं आपल्याला सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन नेमके कधी करायचे. आता जे काउन्सिलिंगचं शेड्यूल्ड आहे तर ते सर्व कोर्सेससाठी एकदाच येत असतं, म्हणजे प्रत्येक कोर्ससाठी वेगवेगळं शेड्यूल येईल तर असा विषय नसतो, ऑल कोर्सेससाठी एकदाच. मग आता समजा शेड्यूल आलं आणि सर्व कोर्सेस त्यामध्ये इन्क्लूड झाले, एमबीबीएस त्याच मध्ये येणार आहे, त्याच दिवशी रजिस्ट्रेशन होतील, सगळे रजिस्ट्रेशन एकाच दिवशी होतील. असं होणार नाही की वेगवेगळ्या दिवशी रजिस्ट्रेशन होतील म्हणून. ऑल रजिस्ट्रेशन जे आहे तर ते एकाच दिवशी स्टार्ट होतात आणि एकाच दिवशी बंद होतात. बाकीचे अलाइड कोर्सेस पण यात येतात, जसं की फिजिओथेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, हे सगळं यामध्ये येतं. आता आपल्याला काय करावं लागतं बघा, जेव्हा पण समजा सीईटी सेल चे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील तर आपलं पहिलं काम आहे 1 नंबरचं की आपलं रजिस्ट्रेशन सीईटी सेलला व्हायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करणार आहे तर त्यावेळेस मागच्या वर्षी 2 प्रकारच्या फीज सीईटी सेलवाले घ्यायचे. एक होती 1000 रुपये की जी फक्त स्टेट कोटाच्या चॉईसेस साठी कामात यायची. तुम्हाला जर मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची असेल तर 1000 रुपये भरून मागच्या वर्षी फायदा नव्हता. यावर्षी काय फीज मध्ये बदल होतो ते नंतर बघू. आणि दुसरं रजिस्ट्रेशन होतं 5000 वालं. 5000 रुपये जर का भरले तर तुम्ही आयक्यू म्हणजे मॅनेजमेंटचे चॉईसेस करू शकत होते. आणि जर दोन्ही पण एकत्रित 6000 दिले तर मग स्टेटचे पण चॉईस करा आणि मॅनेजमेंटचे पण चॉईस करा, दोन्ही चॉईस करता यायचे. आता रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर साधारण रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मेरिट लिस्ट येते सीईटी सेलला की जी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे या लिस्टमध्ये असतं. आता ही 2025 ची नेमकी कधी येईल तर हा प्रश्न आहे आपला. यालाच एसएमएल म्हणतात, जी मी तुम्हाला दाखवली 2024 ची मेरिट लिस्ट. तर तीच मेरिट लिस्ट आता यावर्षी येणार आहे. आता कधी येईल तर बघा अजून काउन्सिलिंगचं शेड्यूल येणं बाकी आहे. आज आहे 17 जुलै 2025. महाराष्ट्र स्टेट कोटा अजून सुरू झालेला नाही, कोणत्याच प्रकारचं अपडेट अजून आलेलं नाही. हे अपडेट कधी येतील तर साधारण एक जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊ शकतात. आणि एकदा रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले की याला 4 ते 5 दिवस कालावधी ते लोक देतात आणि रजिस्ट्रेशन संपले की लगेच आपली मेरिट लिस्ट जनरेट होते आणि या मेरिट लिस्ट वरून आपल्याला एक प्रेडिक्ट करता येतं की आपल्याला कोणता कोर्स मिळू शकतो. तुम्ही जर कुठेही जॉईन झालेले नसाल जिजाऊ अकॅडमी जॉईन करण्याचा विचार करू शकता. व्हायलाच पाहिजे असा विषय नाही, पण एकदा लाईक करायला विसरू नका म्हणजे येणारे अपडेट्स तुमच्या ज्यांना काही मिस होणार नाही. आज आपण थांबूया. ओके, बाय.